वळूयात पुढच्या बातमीकडे। गिरीश महाजनांसंदर्भातली बातमी आहे। इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% रांगेत उभे असल्याचं वक्तव्य महाजनांनी केलेलं आहे। तर शेतकरी 12-12 तास डिझेलसाठी रांगेत उभे असताना गिरीश महाजनांनी हे वक्तव्य केलंय। कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल असं महाजन म्हणतात। पण आता सध्या पेट्रोल डिझेलच्या युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती। पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे। पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये। पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतला।